नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ बनवला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत जी फॉरेन्सिक लॅब येते, ज्याला न्याय सहाय्य वैद्यकीय प्रयोगशाळा म्हणतात. तर याच्यामध्ये जी पदभरतीची जाहिरात आलेली आहे, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले जे पद आहेत ते बघा 7 वेगवेगळी पदं आहेत ही. तर 7 पदांमध्ये जर बघा तर वैज्ञानिक सहाय्यक गट क हे पद आहे जे की 54 व्हॅकन्सी आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर वैज्ञानिक सहाय्य आहे सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन आहे फिगर आयडेंटिफिकेशनसाठी 15 पद आहेत. त्याच्यानंतर सायंटिफिक असिस्टंट आहे सायकोलॉजीसाठी 2 पद आहेत. सीनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 30 पद आहेत. सीनियर क्लर्कसाठी 5 पद आहेत स्टोअरसाठी. ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट 18 पद आहेत आणि मॅनेजरसाठी काय आहेत की 1 पद आहे. आता काय करूयात आपण की या फॉर्मसाठी आता याच्यासाठी तुम्ही या लिंकवर जाऊन काय करू शकता की फॉर्म भरू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या लिंकवर जाईल आणि तुम्ही इथे जाऊन लॉग इन करून फॉर्म भरू शकता. त्याची मी माहिती ऑलरेडी दिलेली आहे. आता आपण काय करतो की याचा पॅटर्न जो काय आहे, ओके, काय पॅटर्न आहे आणि सिलेबस काय असणार आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. आता तर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ऑलरेडी मी डिस्कस केल्या आहेत वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी तेच गोष्टी रिपीट करणार नाही इथे. म्हणजे कोण-कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो याची माहिती तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. तर आता काय करत आहे मी तुम्हाला आता सिलेबस जर बघितला, तर तुम्ही जर सगळे पद पाहिलेत, म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक असू दे, नॉर्मल असेल, हे फिजिक्स असेल, त्याच्यानंतरनं हे टेप ऑथेंटिकेशनवाला असेल, त्याच्यानंतरनं जर लॅबोरेटरी असिस्टंट असेल, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र असेल, त्याच्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक झालं, त्याच्यानंतरनं हे बघ कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक झालं, व्यवस्थापक असेल, या सगळ्यांसाठी जर तुम्ही पाहिलं, तर याचा पॅटर्न जो आहे 4, पहिले 4 विषय, ओके, हे जे 4 विषय ते काय की सारखे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मराठी, ओके, मराठीमध्ये 15 प्रश्न आहेत, 30 गुणांसाठी आहेत. वैज्ञानिक सहाय्यकमध्ये त्याच्यानंतर इंग्लिशसाठी 15 प्रश्न 30 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये 15 प्रश्न 30 गुण असणार आहेत. आणि त्याच्यानंतर हे 15 मार्क बौद्धिक चाचणीचे असतील. हे 15 प्रश्न 30 मार्क हे बौद्धिक चाचणीचे असतील. हा पॅटर्न जो आहे तो काय की सगळ्यांसाठी सारखा आहे. लक्षात घ्या. फक्त वैज्ञानिक सहाय्यकसाठी जर बघाल तर इथे काय केलेलं आहे, जो 5वा घटक आहे, ज्याच्यावरती 40 प्रश्न असतील आणि 80 गुण असतील, हा जो असणार आहे की त्या अर्हतेनुसार ते वेगळं राहणार आहे. म्हणजे विज्ञान हे याच्यासाठी अर्हता जी आहे ती रसायनशास्त्राची अर्हता आहे, तर त्याच्यानुसार काय करणार की याचा जो पॅटर्न असेल तो वेगळा असेल. ओके, हे 40 प्रश्न त्याच्यावर येणार आहेत ते येणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण ध्वनिफीत आणि विश्लेषक बाबत पहिले जे 4 आहे घटक म्हणजे मराठीचे प्रश्न असतील 15 प्रश्न 30 गुण, ज्याच्यामध्ये मराठीमध्ये व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दाचा वापर, त्याच्यानंतरनं हे 12वीच्या लेव्हलची हे असणार आहे याच्यामध्ये ग्रामर असेल ते. त्याच्यानंतरनं बघा इंग्लिशमध्ये स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर हे असणार 15 प्रश्न 30 गुणांसाठी. तर हे जर बघितलं तर हे सारखंच आहे वरती आणि इथेही. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये जे की करंट अफेअर्स असतील, त्याच्यानंतर साहित्य असेल, राजकारण असेल, शास्त्र असेल, याचे जे काही प्रश्न असतील ते सारखंच आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल रिलेटेड जे प्रश्न येतात ते सारखेच आहेत 15 प्रश्न 30 गुण. आणि भौतिक चाचणीचे 15 प्रश्न 30 गुण हे सारखं आहे. फक्त इथं जो चेंज आहे तो काय की विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, न्याय विषयक विज्ञान, तसेच अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान याच्यावरती काय करेल की 40 मार्काचे 40 प्रश्न असतील 80 मार्कांसाठी. तर त्यामुळे 100 प्रश्न राहतील, 200 गुण राहतील आणि 90 मिनिटाचा वेळ राहणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण हे वैज्ञानिक सहाय्यकच्या बाबतीत जर बघितलं मानसशास्त्रासाठी पहिले 4 सेम राहील. 5वा घटक याच्यामध्ये मानसशास्त्र रिलेटेड तुम्हाला काय करेल की 40 प्रश्न भेटतील 80 गुणांसाठी. असे 100 प्रश्न 200 गुण राहणार आहेत. त्यानंतर पुढचा बघूयात आपण वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक. तर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी जर पाहिलं तुम्ही तर इथं बघा पहिले 4 पॅटर्न ॲज इट इज आहेत आणि 5वे इथे जर बघाल तर विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक म्हणजे 12वीचे जे काही प्रश्न राहतील तुमचे ते तुम्हाला प्रश्न राहणार आहेत विज्ञानाच्या रिलेटेड. 40 प्रश्न 80 गुणांसाठी असणार आहे. तर टोटल 100 प्रश्न 200 गुण 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण त्या कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक. तर इथे जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये पहिले 4 जे आहेत ते सारखे आहेत आणि 5वं इथं काय की 10वीच्या लेव्हलचं तुम्हाला काय असणार आहे विज्ञानावरची प्रश्न राहतील. तुम्हाला 40 प्रश्न 80 गुण राहतील म्हणजे 100 प्रश्न टोटल 200 गुण 90 मिनिटात पेपर सोडवायचा आहे. आता इथं जर पाहिलं तुम्ही व्यवस्थापक आणि
हां, व्यवस्थापक पदाकरिता. तर व्यवस्थापक पदाकरिता जर बघितलं, तर इथं पॅटर्नमध्ये काय चेंज आहे, फक्त 4च घटक आहेत. पहिला घटक मराठीचा, दुसरा इंग्लिश, तिसरा सामान्य ज्ञान, चौथा बौद्धिक चाचणी. याचे 25, 25, 25 गुण राहतील आणि 50 गुण राहणार आहेत. म्हणजे प्रत्येक 25 प्रश्न 50 गुण राहतील. म्हणजे जर बघितलं तर 100 प्रश्न 200 गुण राहणार आहे. 90 मिनिटाचा वेळ राहणार आहे. एक प्रश्न 2 गुणांसाठी ठेवण्यात आलेला आहे इथे. ऑब्जेक्टिव्ह टाइपचा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. टी-सी-एस पेपर घेणार आहे इथे. त्याच्यानंतर जर बघितलं तर ऑब्जेक्शनसाठी ॲज युजुअल तुम्हाला माहिती आहे की ₹100 तुम्हाला शुल्क आकारले जाते आणि ते तुम्हाला दिले जातं. ओके. त्याच्यानंतर बघितलं तर काय करायला सांगितलेलं आहे की जर पेपर जर नॉर्मलायझेशन होणार आहे याच्यात काय केलं की यांनी माहिती दिली नॉर्मलायझेशन होणार आहे याची माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट रिलेटेड हे माहिती आहे. त्याच्यानंतरनं संबंधित बघितलं तर केंद्र परीक्षा निवड करायला तुम्हाला ऑप्शन देतात 3 ऑप्शनपैकी कोणता. जर सपोज लवकर फॉर्म भरला तर तुम्हाला लवकर तुम्ही जो भराल तोच भेटतो सेंटर. शेवटी भराल तर ते नाही भेटणार, तो भेटणार नाही. त्यानंतर ओपनसाठी ₹100 फीज असणार आहे आणि ₹900 पाससाठी देणार आहे. माजी सैनिक आणि दिव्यांगसाठी काय करेल की कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीये. नॉन रिफंडेबल असणार आहे. आता ऑनलाईन फीजबद्दल दिलेलं आहे. फॉर्म सुरू झाले 6/2/2024 ते 27/2/2024 या कालावधीत झालेला आहे. त्याच्यानंतरनं ओके. आता या गोष्टी तर ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत. अ, गैरप्रकार, विशेष सूचना या दिलेल्या आहेत. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.